नमस्कार मित्रांनो, ॲक्टिव्ह टीचर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, स्वच्छ विद्यालय पुरस्कार 2022साठी नामांकन सादर करण्याची तारीख जी आहे ती 15 एप्रिलपर्यंत आपल्या सर्वांना मुदतवाढ दिलेली आहे आणि आपण आपल्या शाळेचं नामांकन 15 एप्रिलपर्यंत करू शकतो। तर मित्रांनो, स्वच्छ विद्यालय पुरस्कार हे स्वच्छ विद्यालय पुरस्कार ॲपच्या माध्यमातून आपल्याला ही सर्व माहिती भरायची आहे। तर यासाठी सर्वप्रथम मित्रांनो आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि हे रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं याविषयी आपण यापूर्वी एक व्हिडिओ पाहिलेला आहे, तो आपल्याला यावरती आय बटनावर क्लिक केल्यावर पाहायला मिळेल। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण लॉग इन करून ही स्वच्छ विद्यालय पुरस्काराविषयीची म्हणजे शाळेतील स्वच्छतेच्या विषयीची माहिती कशा पद्धतीने भरायची आहे, त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे प्रश्न आहेत जे आपल्याला इंग्रजी आणि हिंदीतून दिलेले आहेत ते प्रश्न मी तुम्हाला मराठीमधून सांगणार आहे की जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल। चला तर आपण आता लॉग इन करूया। तर इथे लॉग इन या बटनावर जायचं आहे। रजिस्ट्रेशन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या शाळेचा युजर नेम म्हणजे आपला जो UDIS आयडी असतो तो आपला युजर नेम असतो आणि पासवर्ड आपण जनरेट करायचा असतो, तो मिळतो, तो टाकून आपल्याला इथे लॉग इन व्हायचं आहे। तर आपण लॉग इन करूया। आणि महत्त्वाची एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो की हा व्हिडिओ तुम्ही फुल स्क्रीन मोडमध्येच पहा, म्हणजे व्हिडिओ फुल स्क्रीन करून पहा, कारण सर्व गोष्टी व्यवस्थित लक्षात येण्यासाठी हा व्हिडिओ मी पोर्ट्रेट मोडमध्ये बनवत आहे, त्यामुळे शक्यतो तुम्ही फुल स्क्रीन करूनच पहा। चला तर आपण आता लॉग इनवर क्लिक करूया। ओके, लॉग इनमध्ये आपल्याला पहिल्यांदा युजर आयडी टाकायचा आहे। रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपला UDIS कोड हाच युजर आयडी असतो आणि पासवर्ड आपण जनरेट करायचा असतो जो आपल्याला रजिस्ट्रेशन केल्यानंतर मिळतो। तर इथे आपण युजर आयडी टाकून लॉग इन करून घेऊया। ओके, आणि पासवर्ड टाकत आहे। ओके, चला तर लॉग इन झालेलं आहे बघा। या ठिकाणी मला स्वच्छ विद्यालय पुरस्कार UDIS कोड आहे, शाळेचं नाव आहे आणि बाकी सर्व पहिल्यांदा ती प्रोफाईल अपडेटची माहिती आहे ती आपल्याला इथे पाहायला मिळते बघा। ही पहिली गोष्ट आहे आपण की लॉग इन केल्यानंतर प्रोफाईल अपडेट करायची असते। इथे बघा प्रायमरी इन्फॉर्मेशन दिलेलं आहे, ही सर्व माहिती अपडेट करायची। तर याच्यामध्ये बघा काही फील्ड माहिती आलेली आहे जी रजिस्ट्रेशन करताना आपण भरलेली होती, ज्याच्यामध्ये UDIS कोड आलेला आहे, नेम ऑफ द स्कूल आलेला आहे, ॲड्रेस आलेला आहे, नेम ऑफ द रिस्पॉन्डंट आहे, सर्व गोष्टी इथे आलेल्या आहेत। आता इथे डिझायग्नेशन म्हणजे जे पद आहे ते इथे भरायचं आहे। आता ऑलरेडी मी माहिती सबमिट केलेली आहे त्यामुळे थोडंसं तुम्हाला अस्पष्ट दिसत आहे। त्याचबरोबर इथे फोन नंबर शाळेचा भरायचा आहे। त्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल्स ऑफ रिस्पॉन्डंट म्हणजे जो व्यक्ती ही माहिती भरणार आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, रिस्पॉन्डंट ईमेल आयडी सुद्धा इथे आपण भरायचा आहे। त्यानंतर स्कूल मॅनेजमेंट, तुमची शाळा कोणत्या प्रकारची आहे, गव्हर्नमेंट आहे की गव्हर्नमेंट एडेड म्हणजे अनुदानित शाळा आहे किंवा केंद्रीय विद्यालय आहे, नवोदय विद्यालय, जे काय असेल ते तुम्ही इथं प्रकार निवडायचा आहे। त्यानंतर बघा युजर स्कूल टाईप आहे ज्याच्यामध्ये रेसिडेन्शियल आणि डे स्कॉलर म्हणजे निवासी की अनिवासी, तर आपल्या ज्या पद्धतीच्या शाळा असेल तशी तुम्ही निवडायची आहे। त्यानंतर कॅटेगरी ऑफ स्कूल, प्रायमरी ओनली विथ ग्रेड 1 to 5 किंवा अप्पर प्रायमरी विथ ग्रेड 1 to 8, जे काही असेल तुमच्या शाळेचे इयत्ता त्यानुसार तुम्ही ही कॅटेगरी निवडायची आहे। त्यानंतर स्कूल टाईप आहे ज्याच्यामध्ये ऑल बॉईज स्कूल किंवा ऑल गर्ल्स स्कूल किंवा को एज्युकेशन, तर मुलांची शाळा असेल तर ऑल बॉईज स्कूल, फक्त मुलींची असेल तर ऑल गर्ल्स स्कूल आणि को एज्युकेशन म्हणजे मुला मुलींची शाळा असेल तर को एज्युकेशन निवडायचं आहे। त्यानंतर युजेस ऑफ स्कूल प्रिमायसेस म्हणजे याच्यामध्ये शाळेची वेळेसंदर्भात आपल्याला हे करायचं आहे, माहिती भरायची आहे। सिंगल स्कूल सिंगल शिफ्ट, सिंगल स्कूल डबल शिफ्ट, मल्टिपल स्कूल ऑन प्रिमायसेस विथ डिफरंट UDIS कोड आणि सिंगल स्कूल्स दॅट रन्स इन मोर दॅन 1 कॅम्पस म्हणजे इथे बघा एकच शाळा आहे आणि एकाच शिफ्टमध्ये चालते किंवा एकच शाळा आहे पण 2 शिफ्टमध्ये चालते, म्हणजे सकाळी एकदा भरते आणि संध्याकाळी एकदा भरते, किंवा इथे बघा वेगवेगळी स्कूल आहेत वेगवेगळ्या UDIS असलेले परंतु त्या एकाच प्रिमायसेसमध्ये भरत असतील तर, आणि शेवटी आहे एकच स्कूल आहे पण ते वेगवेगळ्या कॅम्पसमध्ये भरते, म्हणजे एकाच स्कूल आहे पण इथं एक इमारत असेल, एक थोड्या अंतरावर दुसरी इमारत असेल, त्याची अशा पद्धतीने तर जो प्रकार असेल तो तुम्ही निवडायचा आहे। त्यानंतर बघा इयर ऑफ एस्टॅब्लिशमेंट ऑफ द स्कूल, शाळेचे स्थापना वर्ष इथं निवडायचं आहे। त्यानंतर लोकेशन ऑफ स्कूल रुरल की अर्बन हे तुम्ही निवडायचं आहे, ग्रामीण की शहरी। नेम ऑफ द बोर्ड, स्टेट बोर्ड आहे की CBSE ICSE आहे किंवा इतर कोणता आहे तो निवडायचा आहे। त्यानंतर नंबर ऑफ स्टुडंट्स एनरोल्ड इन द स्कूल, तर इथं शाळेतील पटसंख्या आपण भरायची आहे, सद्यस्थितीची जी पटसंख्या आहे ती इथे भरायची आहे। त्यानंतर नंबर ऑफ चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स म्हणजे CWSN विद्यार्थी जे आहेत विशेष गरजा असणारे विद्यार्थी त्यांची संख्या इथे भरायची आहे। नंबर ऑफ टीचर अँड स्टाफ तो इथे भरायचा आहे, टीचर अँड स्टाफ। त्याच्यानंतर हॅज द स्कूल डेव्हलप्ड अँड इम्प्लिमेंटेड अ स्वच्छता ॲक्शन प्लॅन, तर स्वच्छता ॲक्शन प्लॅन शाळेनं तयार केलेला आहे का, जो आपल्याला शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीमध्ये तयार करायचा असतो, तर तो येस की नो करायचा आहे। त्यानंतर बघा इज द स्कूल अवेअर ऑफ द रिक्वायरमेंट्स ऑफ द स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स फॉर सस्टेनिंग वॉटर सॅनिटायझेशन अँड हायजीन इन स्कूल, तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला असं म्हटलेलं आहे की शाळेमध्ये पाणी स्वच्छता असेल किंवा आरोग्य असेल याविषयीची व्यवस्थितरित्या राहण्यासाठी जी काही SOP आहे त्याला आपण मानक कार्यपद्धती असं म्हणतो, SOP म्हणतो, त्याविषयी शाळा अवेअर आहे का, त्याविषयी शाळेला जाणीव आहे का, तर इथे आपण येस नो करायचं आहे। त्यानंतर पुढे दिलेले आहे ते म्हणजे हॅज द स्कूल वॉन अवॉर्ड्स ॲट डिफरंट लेवल इन SVP 2016-17 और 2017-18 म्हणजे 2016-17, 17-18 मध्ये यापूर्वी शाळेला स्वच्छ विद्यालय पुरस्कार मिळालेला आहे का वेगवेगळ्या लेवलवर, म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवलवर, स्टेट लेवलवर किंवा नॅशनल लेवलवर, तर असेल तर आपण येस करायचं आहे, नसेल तर आपण नो करायचं आहे। आणि ही सर्व माहिती भरल्यानंतर इथे खाली मित्रांनो
मित्रांनो सबमिटचा ऑप्शन येतो. आता ही माहिती मी ऑलरेडी भरलेली आहे त्यामुळे इथे दाखवत नाही, तिथे सबमिट करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण ही पहिली जी प्रायमरी इन्फॉर्मेशन आहे किंवा प्रोफाईल आपली जी आहे ती अपडेट करून घ्यायची आहे. त्यानंतर महत्त्वाचा भाग म्हणजे आपण इथे सर्वे हा दुसरा पार्ट दिसतो तो इथे जाणार आहोत. सर्वेमध्ये गेल्यानंतर आपल्याला एकूण बघा वॉटरमध्ये 9 क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला भरायचे आहेत. टॉयलेटमध्ये 12 क्वेश्चन्स आहेत. हँड वॉशिंग विथ सोप त्याच्यामध्ये 6 क्वेश्चन्स आहेत. ऑपरेशन अँड मेंटेनन्स 13 क्वेश्चन्स आहेत. बिहेवियर चेंज अँड कॅपॅसिटी बिल्डिंग 7 क्वेश्चन्स आहेत. कोविड-19 प्रिपेअर्डनेस अँड रिस्पॉन्स 12 क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर आपल्याला शाळेचे फोटोज अपलोड करायचे आहेत आणि मग फायनल सबमिशन असणार आहे. आता मी सर्व गोष्टी कंप्लीट केलेल्या आहेत त्यामुळे इथं माझं कंप्लीटेड आलेलं आहे. तुमच्या इथे जर तुम्ही भरला नसेल तर इथे काहीच दिसणार नाही आहे. आपण एकेका मेनूवर क्लिक करून आपण एक एक प्रश्न वाचून आपल्याला जे त्याचे जे पर्याय आहेत ते निवडायचे आहेत. आपण आता वॉटरमध्ये कोणते कोणते प्रश्न आहेत बघूया. ओके चला, तर अशा पद्धतीनं ओपन झालेलं आहे बघा. आता या ठिकाणी 9च्या 9 क्वेश्चन हिरवे रंगात आलेले आहेत म्हणजे मी ते 9 भरलेले आहेत. तुम्हाला मात्र हे पूर्णपणे ब्लँक येतं. जसे तुम्ही भराल तसे ते हिरवा रंग होत जातो. जर तुम्ही आन्सर नाही दिलात तर जसा रंग आहे ग्रे कलर तसाच राहतो आणि जर तुम्ही स्किप केलात तर तो लाल कलरचा होतो. चला, तर इथे बघा आपल्याला उजव्या कोपऱ्यात मराठी किंवा इंग्रजी किंवा हिंदीचा ऑप्शन निवडता येतो. जर हे प्रश्न तुम्हाला इंग्रजीतून हवे तर इंग्रजी निवडू शकता, हिंदीतून हवे तर हिंदी देखील तुम्ही निवडू शकता. चला, आता आपण प्रश्न बघूया. मी तुम्हाला सर्व प्रश्न मराठीतून सांगणार आहेत, इंग्रजी इथे वाचून दाखवणार नाही आहे कारण नाहीतर मग व्हिडिओ खूप मोठा होईल. तर पहिला क्वेश्चन आहे बघा की शाळेच्या परिसरात उपलब्ध पिण्याचा मुख्य स्रोत कोणता आहे. ज्याच्यामध्ये पर्याय आहेत शाळेमध्ये कोणताही अशा प्रकारचा स्रोत उपलब्ध नाही. त्याच्यानंतर दुसरा आहे असुधारित स्रोत, ज्याच्यामध्ये असुरक्षित विहीर असेल किंवा तलाव, नदी, झरा, कालवे याचं पाणी जर विद्यार्थी आणत असतील तर तो पर्याय आहे. तिसरा पर्याय आहे बघा या ठिकाणी सुधारित स्रोत, ज्याच्यामध्ये हातपंप आहे, बोरवेल, कूपनलिका आहे किंवा पॅक केलेलं पाणी. आणि चौथा आहे पाईप्ड वॉटर सप्लाय. तुमच्या शाळेत जर पाईपनं वॉटर सप्लाय होत असेल तर योग्य पर्याय तुम्ही इथे निवडायचा आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट करायचं आहे. आपण दुसरा प्रश्न बघूया. या ठिकाणी बघा दुसरा प्रश्न असा आहे की पिण्याचे पाणी पुरेसं वर्षभर उपलब्ध असते का. ज्याच्यामध्ये पर्याय सुद्धा दिलेले आहेत. त्यांनी असं म्हटलेलं आहे की अनिवासी शाळेमध्ये 1.5 लिटर पर डे एका विद्यार्थ्यामागं आणि निवासी शाळेमध्ये 5 लिटर पर डे एका विद्यार्थ्यामागं म्हटलेलं आहे. याच्यामध्ये पर्याय आहेत नो, नॉट अवेलेबल, नसेल तर नो नॉट अवेलेबल म्हणजे नाही आहे, उपलब्ध नाही आहेत, किंवा जवळपास उपलब्ध आहे म्हणजे त्या जवळपास आहे आमच्याकडे अशा पद्धतीनं, आणि ऑलवेज, येस ऑलवेज म्हणजे नेहमी आमच्याकडे पाण्याची उपलब्धता असते. तर तो योग्य ऑप्शन आपण निवडायचा आहे. नेक्स्ट करूया. तिसरा प्रश्न आहे बघा, पिण्याचे पाणी कसे साठवले जाते आणि बहुतांश विद्यार्थ्याकरवी पाणी कसे हाताळले जाते. कशा पद्धतीने साठवणूक आणि हाताळणी कशी होते. याच्यामध्ये पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे कोणतीही व्यवस्था नाही, हा पहिला पर्याय आहे. दुसरा पर्याय आहे कंटेनर म्हणजे माठ किंवा कंटेनर यासारख्या गोष्टी वापरल्या जातात. तिसरा पर्याय आहे कंटेनर वापरलं जातं झाकण आणि ओघराळ असलेलं, लीड आणि लॅडर, झाकण आणि ओघराळ असलेलं कंटेनर वापरलं जातं. चौथा पर्याय आहे नळासह असलेलं कंटेनर वापरलं जातं. आणि पाचवा पर्याय आहे नळासह पाण्याची उंचावर बसवलेली टाकी, तर म्हणजे ज्याला नळ पण असायला हवा टाकीला, असा जर पर्याय असेल तर योग्य पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, ज्याच्यामध्ये आहे पाण्याच्या स्रोतांचे नियमित शुद्धीकरण केले जाते का. तर नियमित शुद्धीकरण केले जाते का. त्याच्यामध्ये पहिला पर्याय आहे प्रक्रिया केली जात नाही, कोणतीही ट्रीटमेंट होत नाही. दुसरा आहे फिल्टर किंवा सौर निर्जंतुकीकरण केलं जातं. तिसरा पर्याय आहे बॉइलिंग किंवा ॲडिंग क्लोरीन ब्लिचिंग पावडर, क्लोरिनेशन ज्याला म्हणतो आपण, तर क्लोरीन पावडर किंवा ब्लिचिंग पावडर टाकली जाते किंवा पाणी उकळून घेतलं जाते. आणि चौथा पर्याय आहे ॲडव्हान्स ट्रीटमेंट युनिट म्हणजे RO UV फिल्टर जर तुमच्याकडे असेल तर तो पर्याय तुम्ही निवडायचा आहे. त्यानंतर पुढचा पाचवा प्रश्न बघूया आपण. पाचवा प्रश्न आहे पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता चाचणी केली आहे काय. तर पिण्याच्या पाण्याची चाचणी केली आहे का, तशी केली असेल तर आपल्याला पुढे फोटोमध्ये त्याच्या ज्या टेस्टचे जे काही आपल्याकडे कागद असेल त्याचे फोटोज अपलोड करायचे आहेत. याच्यामध्ये पर्याय आहेत नो टेस्टिंग म्हणजे टेस्ट केली नाही आहे, टेस्टेड वन्स इन अ इयर वर्षातून एकदा टेस्ट केलं जातं, आणि टेस्टेड ट्वाईस और मोर टाइम्स इन अ इयर 2 वेळा वर्षातून चाचणी केली जाते. तर मित्रांनो ही आपल्याला ग्रामपंचायतीमार्फत आपल्याकडे पाण्याचा जो स्रोत उपलब्ध आहे, विहीर असेल किंवा काय असेल, ग्रामपंचायतमार्फत आणि आरोग्य विभागामार्फत याची चाचणी दरवर्षी केली जाते. तर ती नक्कीच तुमच्याकडे केली असेल तर तुम्ही योग्य पर्याय इथे निवडायचा आहे. पुढचा प्रश्न 6वा प्रश्न बघूया आपण. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की शाळेत पिण्याच्या पाण्यासाठी किती ठिकाणी उपलब्ध आहेत. म्हणजे पिण्याचं पाणी आपल्याला किती ठिकाणी वापरता येतं किंवा किती पॉईंट्स उपलब्ध आहेत ते पॉईंट्स लिहायचे आहेत. म्हणजे 2 नळ असतील, 5 नळ असतील, जे काय असेल ते आपण निवडायचं आहे. त्यानंतर पुढचा 7वा प्रश्न आहे तो आहे शौचालयात वापरण्यासाठी पाण्याचा मुख्य स्रोत कोणता. शौचालयामध्ये वापरण्यासाठी पाण्याचा मुख्य स्रोत कोणता वापरला जातो. त्याच्यामध्ये पर्याय आहेत बघा मित्रांनो. याच्यामध्ये पहिला पर्याय आहे की नो वॉटर सप्लाय अवेलेबल म्हणजे कोणताही स्रोत उपलब्ध नाही. दुसरा आहे
शौचालयाजवळ हातपंप, बादली किंवा नळ आहे. तिसरा पर्याय आहे ड्रम, सिमेंटची टाकी किंवा प्लास्टिक कंटेनर आहे. आणि चौथा आहे हात धुण्याच्या नळासह पाण्याची उपलब्ध आहे, म्हणजे रनिंग वॉटर टॅप, म्हणजे नळाद्वारे पाण्याची हात धुण्याची व्यवस्था केलेली आहे शौचालयाजवळ. तर योग्य पर्याय निवडायचा आहे. 8वा प्रश्न आहे बघा, त्याच्यामध्ये विद्यार्थी आणि स्वयंपाक करणाऱ्याद्वारे म्हणजे मिड डे मील किंवा दुपारच्या जेवणापूर्वी विद्यार्थी हात धुण्यासाठी वापरतात त्या पाण्याचा मुख्य स्रोत काय, म्हणजे हात धुण्यासाठी कुठून पाणी वापरलं जातं. तर पर्याय आहे या ठिकाणी कोणताही स्रोत उपलब्ध नाही. दुसरा पर्याय आहे हँडपंप किंवा बकेट किंवा टॅप नियर हँड वॉशिंग एरिया. तर हा दुसरा पर्याय आहे. तिसरा पर्याय आहे बघा, याच्यामध्ये ड्रम किंवा सिमेंटची टाकी किंवा प्लास्टिक कंटेनर आहे, हात धुण्याच्या ठिकाणाजवळ ठेवलेले आहे. आणि चौथा पर्याय आहे रनिंग वॉटर विथ टॅप्स, म्हणजे हात धुण्याच्या ठिकाणी टाकी आहे, त्याला पाण्याचा नळ सुद्धा जोडलेला आहे, त्याद्वारे आपण हात वॉश केले जातात. तर योग्य पर्याय आपण निवडायचा आहे. 9वा प्रश्न आहे बघा या वॉटर घटकामधला शेवटचा प्रश्न, तो म्हणजे शाळेत पावसाचे पाणी साठवण्यासाठी सोय आहे का, रेन वॉटर हार्वेस्टिंग. तर पर्याय आहे नो, नसेल तर नाही करायचं आहे. दुसरा पर्याय होय, ग्राउंड वॉटर रिचार्ज सिस्टीम, ज्याला आपण भूजल पुनर्भरण प्रणाली असं म्हणतो, ती असेल तर ती करायची आहे. तिसरा आहे एस, रेन वॉटर स्टोरेज सिस्टीम आहे, पावसाचं पाणी साठवण्याची सिस्टीम आहे. आणि चौथा आहे दोन्ही आहेत, म्हणजे रेन वॉटर स्टोरेज सिस्टीम पण आहे आणि भूजल पुनर्भरण प्रणाली सुद्धा आहे. अशा दोन्ही असेल तर ते डी करायचं आहे. असे हे सर्व पर्याय निवडायचे आहेत आणि इथे आपलं क्लोज करणार आहोत, म्हणजे आपलं सर्व वॉटरमधील सर्व प्रश्न आपले झालेले असणार आहेत. त्यानंतर टॉयलेटमधील आपण जाऊया. 12 प्रश्न आहेत बघा या दुसऱ्या भागामध्ये स्वच्छतागृहामध्ये. तर पहिला प्रश्न आहे बघा की शाळेत मुलामुलींसाठी स्वतंत्र व कार्यरत स्वच्छतागृहे आहेत काय. तर याच्यामध्ये पर्याय आहेत मुलामुलींसाठी स्वच्छतागृहे नाहीत. दुसरा पर्याय आहेत की शाळा मुलामुलींची असल्यास एकच स्वच्छतागृह मुलं आणि मुली वापरतात, हा दुसरा पर्याय आहे. तिसरा पर्याय आहे बघा मित्रांनो, सर्व मुलांच्या आणि मुलींच्या शाळेत स्वच्छतागृहे आहेत. आणि चौथा आहे जर को एज्युकेशन म्हणजे मुलामुलींची शाळा असेल तर त्या ठिकाणी मुलांसाठी आणि मुलींसाठी वेगवेगळी स्वच्छतागृह आहेत, ॲटलिस्ट 1 तरी आहेत. हे आपण योग्य ते निवडायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, 11वा प्रश्न आहे शाळेतील विद्यार्थ्यांनी सामान्यपणे वापरलेला शौचालयाचा प्रकार कोणता. तर शौचालयाचा प्रकार 2 प्रकार आहेत. एक आहे असुधारित शौचालय, ज्याच्यामध्ये चराचं शौचालय असेल किंवा तरंग शौचालय असेल, म्हणजेच नाली किंवा व्हाळाच्या तिथे जर एखादं शौचालय बसवलेलं असेल तशा पद्धतीनं, किंवा बकेट लॅट्रिन म्हणजे बादली घेऊन दूरवर कुठेतरी जाणे, अशा पद्धतीचा एक प्रकार आहे. आणि दुसरा आहे सुधारित स्वच्छता शौचालय, म्हणजे आपलं जेमीप्रमाणे जो शौचालय आपल्या जवळपास सर्व शाळांमध्ये हे सुधारित शौचालयच आहेत, ज्याच्यामध्ये जे शौचालयाचं भांडं असतं किंवा पाण्याची सुविधा असते. तर आपण तो योग्य पर्याय निवडायचा आहे. पुढचा प्रश्न आहे जाऊ 12वा प्रश्न, ज्याच्यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे की शाळेत मुलामुलींसाठी कार्यरत स्थितीत असणारी एकूण किती शौचालये आहेत. मुलांसाठी किती शौचालय आहेत आणि मुलींसाठी किती शौचालय आहेत, त्यांची संख्या इथे निवडायची आहे. पुढचा प्रश्न 13वा प्रश्न, ज्याच्यामध्ये आपल्याला म्हटलेलं आहे की शाळेत मुलामुलींसाठी कार्यरत स्थितीतील मूत्रालये विचारलेले आहेत, म्हणजे मुतारे किती आहेत ते विचारले आहेत. मुलांसाठी मुताऱ्यांची संख्या लिहायची आहेत आणि मुलींसाठी मुताऱ्यांची संख्या इथे लिहायची आहे. पुढचा 14वा प्रश्न आहे बघा, विशेष गरजा असलेली मुलं म्हणजे CWSN असलेल्या मुलांसाठी त्यांच्या वापरासाठी शौचालय आहे का, जे एक भांडं बसवलेलं असतं बघा CWSNच्या विद्यार्थ्यांसाठी. तर जर तुमच्याकडे इथे पर्याय आहेत बघा, टॉयलेट्स आर नॉट ॲक्सेसिबल टू CWSN, म्हणजे CWSNच्या मुलांसाठी सोयीस्कर अशी टॉयलेट आमच्याकडे उपलब्ध नाहीत. त्यानंतर पुढचा पर्याय आहे की अशा पद्धतीचं कमीत कमी रेलिंग असलेलं, रॅम्प असलेलं एक शौचालय आमच्याकडे उपलब्ध आहे. आणि तिसरा पर्याय आहे याच्यामध्ये म्हटलेलं आहे की शाळेमध्ये CWSN मुलांसाठी रेलिंग, त्याचबरोबर रॅम्प असलेलं आणि त्याचबरोबर मोठा दरवाजा असलेलं, व्हीलचेअर एंट्री होईल अशा पद्धतीचं सुधारित शौचालय आहे. तुम्ही योग्य पर्याय इथे निवडायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न 15वा बघा की शाळेतील सर्व वयोगटातील मुलांसाठी शौचालय आणि मूत्रालयाची जी उंची आहे आणि आकार आहे तो सुटेबल आहे का त्यांना, म्हणजे मुलं आणि मुलांसाठी जी शौचालय आहे ती त्यांच्या वापरासाठी सुटेबल आहेत का. तर यस किंवा नो आपण हे इथे करायचं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा 16वा प्रश्न, शाळेत शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र शौचालय उपलब्ध आहेत का. जर तसं असेल तर नो टॉयलेट पर्याय उपलब्ध नाही. दुसरा पर्याय आहे देर इज 1 सेपरेट टॉयलेट फॉर यूज बाय टीचर अँड स्टाफसाठी एक सेपरेट टॉयलेट आहे. तिसरा पर्याय आहे तिथे मेल आणि फिमेलसाठी म्हणजे मेल शिक्षक आणि फिमेल शिक्षिका यांच्यासाठी वेगवेगळी शौचालय आहेत. आणि चौथा पर्याय आहे की जे टॉयलेट विद्यार्थीच वापरतात तेच टॉयलेटचा वापर शिक्षकांकडून केला जातो. हा जर पर्याय असेल तर चौथा पर्याय आहे, तो योग्य पर्याय आपण निवडायचा आहे. पुढचा 17वा प्रश्न आहे बघा, ज्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की शाळेमध्ये जे शौचालय आहे त्याच्यामध्ये प्रत्येक शौचालयात हुक आणि दरवाज्यासाठी कडी आहे का, म्हणजे कपडे अडकवण्यासाठी हुक असेल आणि व्यवस्थितरित्या बंद करण्यासाठी कडी यांची सोय आहे का. तर पहिला पर्याय नाही. दुसरा पर्याय आहे डुअर विथ लॅच बोल्ट ओनली, म्हणजे दरवाजा फक्त कडी असलेला दरवाजा. आणि चौथा आहे तिसरा पर्याय आहे कडी असलेला दरवाजा आणि हँगिंग हुक पण आहे ज्याच्यामध्ये कपडे अडकवता येतील. अशा पद्धतीचं जे काही असेल ते आपण निवडायचं आहे. 18वा प्रश्न आहे
तो आहे सर्व शौचालयामध्ये नैसर्गिक प्रकाश, छप्पर आणि हवा खेळती राहील अशी व्यवस्था आहे का, म्हणजे प्रॉपर व्हेंटिलेशन आहे का, मजबूत असं छप्पर आहे का, तर त्याला येस की नो आपण ते करायचं आहे. त्यानंतर 19वा प्रश्न, आता हा बघा रेड रंगाचा प्रश्न आहे कारण मी तो स्किप केलेला आहे कारण तो माझ्या शाळेसाठी लागू पडत नाही. कारण प्रश्न कसा आहे बघा की मासिक पाळीच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी शाळेमध्ये झाकण आणि विशिष्ट रंग असलेली कचराकुंडी आहे का सेपरेट. तर हा माध्यमिक विद्यालयांसाठीचा प्रश्न आहे मित्रांनो. तर तशा पद्धतीचा जर असेल तुमच्याकडे डिस्पोजलसाठी सेपरेट तर तुम्ही येस नो करायचा आहे. प्राथमिक शाळांसाठी म्हणजे 1 ते 5च्या शाळांसाठी हा प्रश्न लागू होत नाही. पुढचा 18वा देखील प्रश्न हा त्याच्याशीच रिलेटेड आहे. 20वा प्रश्न तो काय आहे बघा, मासिक पाळीच्या कचऱ्याची सुरक्षित प्रक्रिया विल्हेवाट लावण्यासाठी शाळेकडून कोणता पर्याय वापरण्यात येतो. ज्याच्यामध्ये असा पर्याय आहे की कोणताही पर्याय वापरला जात नाही. त्याच्यामध्ये आहे डीप ब्युरिल पीट, म्हणजे खोल खड्ड्यात तो कचरा ब्युरी केला जातो, म्हणजे काय म्हणतो त्याला आपण खड्ड्यामध्ये लपवला जातो किंवा त्याच्यामध्ये हे केला जातो. त्यानंतर पुढचा 3रा पर्याय आहे खोल खड्ड्यामध्ये मानवचलित भट्टी, डिस्पोज्ड इन मॅन्युअल इन्सिनरेटर, मानवचलित भट्टीमध्ये तो कचरा जाळून टाकला जातो. आणि 4था पर्याय आहे बघा ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक इन्सिनरेटरमध्ये तो डिस्पोज्ड केला जातो. तर जो काही योग्य पर्याय असेल हे माध्यमिक शाळांसाठी आहे त्यांनी तो निवडायचा आहे. आणि याच्यामधील शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो या टॉयलेट या सेक्शनमधील, तो म्हणजे शौचालयातील मैलेची विल्हेवाट लावण्यासाठी कोणती मुख्य यंत्रणा आहे, म्हणजे टॉयलेटमध्ये जे वेस्ट आहे ते त्याची विल्हेवाट लावण्यासाठी कोणती यंत्रणा आहे. तर पहिला पर्याय आहे असं कोणत्याही प्रकारची यंत्रणा नाही किंवा मैला उघड्यावर टाकला जातो. त्यानंतर दुसरा आहे बघा उघडी नाली किंवा झाकणाशिवाय किंवा झाकण नसलेली सेप्टिक टाकी अशा पद्धतीनं आहे तो आहे. 3रा पर्याय आहे याच्यामध्ये प्रत्येक शौचालयामध्ये योग्य झाकण असलेला 3रा पर्याय आहे योग्य झाकण असलेला पाझर खड्डा, ज्याच्यामध्ये म्हणजे माशा वगैरे काही होणार, म्हणजे बंदिस्त असलेला असा खड्डा किंवा अपघात वगैरे ॲक्सिडेंट काही होणार नाही अशा पद्धतीचा. त्यानंतर 4था पर्याय आहे बघा ज्याच्यामध्ये आहे सेप्टिक टँक किंवा जैव शौचालय, व्यवस्थित आणि मजबूत असं त्याला झाकण असलेला असा टाकी किंवा सेप्टिक टँक असेल तर योग्य पर्याय, तर तो योग्य पर्याय तुम्ही निवडायचा आहे. अशा पद्धतीने हा दुसरा भाग आहे तो टॉयलेटमधील आपले प्रश्न इथे पूर्ण झाले. त्यानंतर 3रा भाग आहे हँड वॉशिंग विथ सोप, याच्यावर आपण क्लिक करूया कुठले प्रश्न आहेत बघा याच्यामध्ये. तर 22 नंबरचा प्रश्न आहे बघा शौचालयाच्या वापरानंतर हात धुण्याची शाळामध्ये कोणती व्यवस्था आहे. शौचालयाच्या वापरानंतर तर पहिला पर्याय याच्यामध्ये दिसून येतो की अशा कोणत्याही प्रकारची व्यवस्था नाही हात धुण्याची, म्हणजे शौचालयातून आल्यानंतर हात धुण्याची व्यवस्था नाही. दुसरा आहे वॉश बेसिन किंवा हँड वॉशिंग पॉईंट, की शौचालयाच्या जवळच वॉश बेसिन आहे आणि हँड वॉशिंग पॉईंट देखील आहे. 3रा पर्याय आहे शौचालयाच्या आतमध्ये किंवा शौचालयाला लागूनच हँड वॉशसाठीची व्यवस्था आहे. आणि पुढचा पर्याय आहे डी पर्याय आहे प्रत्येक शौचालयामध्ये नळ आणि पाणी सुविधेसह वॉश बेसिन आहे किंवा प्रत्येक शौचालय युनिटला वॉश बेसिन जोडलेला आहे. तर जे काय असेल ते आपण योग्य आन्सर इथे निवडायचं आहे. 3रा आहे 23वा प्रश्न आहे तो म्हणजे बघा शौचालयाच्या वापरानंतर हात धुण्यासाठी शाळा साबण देते काय. तर हात धुण्यासाठी साबण किंवा हँडवॉश दिलं जातं का, तर याच्यामध्ये पहिला पर्याय नो सोप्स अवेलेबल, साबण अवेलेबल नाही आहे. दुसरा आहे सोप्स आर प्लेस्ड अंडर सुपरविजन अँड आर अवेलेबल ऑन डिमांड, म्हणजे सोप्स जे आहे ते एखाद्या कुठल्या तरी वर्गात ठेवले असतात आणि जेव्हा मागणी केली जाते तेव्हाच ते दिल्या जातात, म्हणजे विद्यार्थ्यांनी जर मागितला तरच साबण दिला जातो. आणि त्यानंतर 3रा पर्याय आहे की प्रत्येक ठिकाणी साबण पूर्ण वेळ उपलब्ध आहे, तो योग्य पर्याय आपण निवडायचा आहे. त्यानंतर पुढचा 24वा प्रश्न आहे बघा शाळेत मध्यान्ह भोजनापूर्वी किंवा दुपारच्या जेवणापूर्वी एकाच वेळी अनेक विद्यार्थी हात धुवू शकतात अशी सुविधा उपलब्ध आहे का हँडवॉशसाठी. जेवणापूर्वी किंवा मध्यान्ह भोजनासाठी मुलं एकावेळी अनेक विद्यार्थी, तर पहिला पर्याय आहे बघा नो हँड वॉशिंग फॅसिलिटी, हात धुण्याची अशी कोणतीही व्यवस्था नाही. दुसरा पर्याय आहे येस विथ वॉटर फ्रॉम पंप, हँडपंप किंवा बकेट, अशी सुविधा आहे आणि त्यासाठी पाणी हे हँडपंपमधून किंवा बकेटमधून घ्यावं लागतं. आणि 3रा पर्याय आहे येस विथ वॉटर फ्रॉम टॅप्स इंडिकेट नंबर ऑफ टॅप्स, की आमच्याकडे हँडवॉश स्टेशन आहे आणि जिथं नळातून पाणी दिलं जातं तर असे एकूण किती टॅप्स आहेत, किती नळ आहेत त्यांची संख्या इथे नोंदवायची आहे. पुढचा 25वा प्रश्न बघूया शाळा मुलांना मध्यान्ह भोजनापूर्वी किंवा दुपारच्या जेवणापूर्वी हात धुण्यासाठी साबणाची व्यवस्था करते काय. तर इथे सुद्धा बघा नो सोप्स अवेलेबल किंवा दुसरा पर्याय आहे साबण हा ठेवलेला आहे, विद्यार्थ्यांनी मागितला तर दिला जातो. आणि 3रा पर्याय आहे साबण प्रत्येक वेळी म्हणजे पूर्ण वेळ हात धुण्याच्या ठिकाणी अवेलेबल असतो, विद्यार्थी कधीही तो घेऊन हात धुवू शकतात, तर योग्य पर्याय आपण इथे निवडायचा आहे. त्यानंतर 26वा प्रश्न बघा 26वा प्रश्न आहे सर्व मुले मध्यान्ह भोजनापूर्वी किंवा दुपारच्या जेवणापूर्वी साबणाने हात धुतात का. तर पहिला पर्याय आहे नो ऑल चिल्ड्रन आर नॉट वॉशिंग देअर हँड्स विथ सोप, म्हणजे नाही सर्व विद्यार्थी साबणाने हात धुत नाहीत. आणि दुसरा पर्याय आहे होय सर्व विद्यार्थी साबणाने हात धुतात, तर योग्य पर्याय आपण निवडायचा आहे. पुढचा प्रश्न आहे 27वा प्रश्न या हँड वॉशिंग विथ सोप मधला शेवटचा प्रश्न
तर तो आहे शाळेतील हात धुण्याच्या सुविधेची उंची सर्व वयोगटातील मुलांसाठी योग्य आहे का? म्हणजे हँडवॉश स्टेशन जे आहे किंवा नळ जे आहेत त्यांची जी उंची आहे ते सर्व वयोगटातील मुलांसाठी योग्य आहे का? पहिलीच्याही मुलांना सोयीस्कर आहे, पाचवीच्याही मुलांना सोयीस्कर आहे, म्हणजे त्या सर्वांसाठी सोयीस्कर आहे का? तर एस किंवा नो आपण इथे करायचं आहे. आणि अशा पद्धतीने हा तिसरा भागापर्यंत पूर्ण केलेला आहे. क्लोज करूया. आता पुढचा भाग आहे तो म्हणजे ऑपरेशन अँड मेंटेनन्स. याच्यामध्ये बघा पहिला भाग आहे 28वा प्रश्न. या ऑपरेशन आणि मेंटेनन्समधला पहिला प्रश्न म्हणजे ऐकून 28वा प्रश्न. कचरा गोळा करण्यासाठी प्रत्येक वर्गखोलीमध्ये, स्वयंपाकघरात आणि शौचालयामध्ये शाळा कचरा कोंडी पुरवते का? होय की नाही? तर होयच येणार. आपण सगळीकडे कचरा कोंड्या ठेवतो. 29वा प्रश्न आहे बघा. शाळेमध्ये ओला कचरा आणि सुका कचरा हे वेगळा केला जातो का? होय आणि नाही हे आपण निवडायचं आहे, सुका कचरा आणि ओला कचरा. पुढचा प्रश्न आहे 31वा प्रश्न. शाळा स्वतःचा बायोडिग्रेडेबल कचरा म्हणजेच ओला कचरा कंपोस्ट करते का? किंवा कशा पद्धतीने कंपोस्ट केला जातो ओला कचरा? तर पहिला पर्याय आहे नाही, असं काही केलं जात नाही. नो स्पेसिफिक मेजर, अशी काही व्यवस्था नाही आहे. दुसरा आहे यस, वेस्ट टेकन अवे बाय कंपोस्टिंग फॉर कंपोस्टिंग बाय समवन, की कोणीतरी दुसरं येतं आणि ते कंपोस्टसाठी घेऊन जातं. तिसरा पर्याय आहे होय, शाळेच्या प्रिमायसेसमध्ये प्रिमायसेसमध्ये कंपोस्ट केला जातो. त्यानंतर पुढचा 31वा प्रश्न आहे बघा या ठिकाणी. शाळा आपल्या अजैव विघटनशील कचऱ्याची म्हणजे सुका कचऱ्याची विल्हेवाट कशा पद्धतीने लावतात? तर पहिला पर्याय आहे अशी कोणतीही व्यवस्था नाही. शाळेचा कचरा जो आहे तो एखाद्या ठिकाणी टाकला जातो, कुठेतरी बाजूला टाकला जातो किंवा शाळेच्या परिसरात जाळून टाकला जातो. दुसरा पर्याय आहे बरीड ऑन स्कूल प्रेमायसेस, शाळेच्या आवारामध्ये खड्डा करून तो पुरला जातो. आणि तिसरा पर्याय आहे कलेक्शन बाय म्युन्सिपाल्टी ऑर पंचायत, ग्रामपंचायत किंवा म्युन्सिपाल्टीच्या माध्यमातून तो कचरा गोळा केला जातो. तर तो योग्य पर्याय आहे, तो आपण निवडा. त्यानंतर 32वा प्रश्न आहे बघा याच्यामध्ये. इज द स्कूल प्रिमायसेस क्लीन किंवा फ्री फ्रॉम लिटरिंग, म्हणजे शाळेचा परिसर जो आहे तो स्वच्छ आहे का? तर ऑब्व्हियसली सर्वांचा शाळेचा परिसर हा स्वच्छच असणार आहे, आपण इथे येस करायचं आहे. त्यानंतर 33वा प्रश्न बघा. आर द स्कूल प्रिमायसेस फ्री ऑफ वॉटर लॉगिंग? वॉटर लॉगिंग म्हणजे शाळेच्या आवारामध्ये पाणी साठतं का? पावसाचं पाणी असेल किंवा सांडपाणी असेल हे शाळेच्या आवारात कुठेतरी साचतं का? तर होय की नाही याचं उत्तर आपण इथे द्यायचं आहे. पुढचा प्रश्न आहे आर द स्कूल प्रिमायसेस हॅव्हिंग न्यूट्रिशन गार्डन, शाळेमध्ये पोषण बाग आहे का? होय किंवा नाही? बघा बऱ्याचशा शाळांमध्ये पोषण बाग असते, स्वतःचं म्हणजे जे भाज्या वगैरे त्या पिकवल्या जातात तशा पद्धतीचं आहे, तर यस किंवा नो आपण करायचं आहे. पुढचा 35वा प्रश्न आहे. आर द क्लासरूम्स अँड टीचिंग एरियाज क्लीन डेली, शाळेचे वर्ग आणि जे म्हणजे टीचिंगची एरिया असेल किंवा वरांडा असेल सर्व काय असेल ते दररोज स्वच्छ केले जाते का? तर साहजिक आहे, आपण दररोज ही स्वच्छता राखली जाते. पुढचा प्रश्न 36वा. व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ क्लिनिंग टॉयलेट्स, म्हणजे शाळेतले जे टॉयलेट्स आहेत त्याची फ्रिक्वेन्सी आहे, स्वच्छता करण्याची फ्रिक्वेन्सी किती आहे? म्हणजे दिवसातून किंवा आठवड्यातून किंवा कशा पद्धतीने ते स्वच्छ केले जातात? तर पहिला पर्याय आहे नाही, अशा पद्धतीचं कोणतंही शेड्यूल नाही, कधीही स्वच्छ केलं जातं. दुसरा आहे वन्स इन अ वीक, आठवड्यातून एकदा स्वच्छ केलं जातं. ट्वाईस इन अ वीक, आठवड्यातून 2दा स्वच्छ केलं जातं. आणि डेली, दररोज स्वच्छ केलं जातं. तर योग्य पर्याय आपण निवडायचा आहे. त्यानंतर 37वा प्रश्न बघूया आपण. तो आहे आर टॉयलेट्स क्लीन विथ अप्रोप्रिएट क्लिनिंग मटेरियल. जर टॉयलेट्स आहे म्हणजे स्वच्छतागृह जी आहे, शौचालय आहे, ती स्वच्छतागृहासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांचा वापर करून स्वच्छ केले जातात का? म्हणजे ज्याला आपण म्हणतो फिनेल म्हणतो म्हणा किंवा आपण इतर काही साधनं असतील तर त्यांचा वापर करतो का? तर पहिला पर्याय याच्यामध्ये आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे फक्त पाण्यानं स्वच्छ केलं जातं. दुसरा पर्याय आहे किमान महिन्यातून एकदा धुण्याचं साहित्य आणि जंतुनाशक वापरून स्वच्छ केले जातात. तिसरा पर्याय आहे आठवड्यातून 2दा धुण्याचं साहित्य आणि जंतुनाशके वापरून स्वच्छ केली जातात. आणि चौथा पर्याय आहे दररोज धुण्याची साधनं आणि जंतुनाशक वापरून स्वच्छ केलं जातं. योग्य पर्याय पण निवडायचा आहे. 38वा प्रश्न बघूया आपल्याला की ज्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की शाळेतील स्वच्छतागृहाची साफसफाई आणि जी देखभाल असते त्याच्यावर कोण देखरेख ठेवतं किंवा कोण नियंत्रण ठेवतं? तर पहिला पर्याय आहे नो वन पर्टिक्युलर, असं विशेष कोणी देखरेख ठेवत नाही. दुसरा पर्याय आहे टीम ऑफ टीचर्स, स्टाफ अँड चाइल्ड कॅबिनेट मेंबर्स, म्हणजे शिक्षक, स्टाफ आणि विद्यार्थी मंत्रिमंडळाची एक ग्रुप आहे जो या स्वच्छतावर देखरेख ठेवतो. तर योग्य पर्याय आपण निवडायचा आहे. पुढचा 39वा प्रश्न आहे बघा. शौचालयातील नळ, फ्लश, नाली, पाईपलाईन, उंचावर ठेवलेली टाकी, वॉश बेसिन यांची नियमित अद्ययावत ठेवण्यासाठी किंवा देखभाल दुरुस्तीसाठी शाळा योग्य ती काळजी घेतली का? म्हणजे शौचालय असेल, पाण्याची टाकी असेल किंवा इतर सुविधा असतील त्यांची देखभाल दुरुस्ती केली जाते का? तर पहिला पर्याय आहे नो फिटिंग फिक्स्चर्स आर नॉट इन वर्किंग कंडिशन, नाही अशी काही व्यवस्था केली जात नाहीत आणि ज्या जोडण्या आहेत त्या नादुरुस्त आहेत, त्या व्यवस्थित कार्यरत नाहीत. आणि दुसरा आहे यस, फिटिंग्स अँड फिक्स्चर्स आर इन वर्किंग कंडिशन, म्हणजे जे आहे ते व्यवस्थितरित्या योग्यरित्या चालू आहे. आणि याच्यामधला शेवटचा 40वा प्रश्न आहे बघा ऑपरेशन आणि मेंटेनन्समधला. शाळेतील पाणी, स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी शाळा व्यवस्थापन समिती मासिक बैठकीमध्ये चर्चा करते का आणि आढावा घेते का? तर एकंदरीत शाळेची स्वच्छता असेल, पिण्याचं पाणी असेल तर या संदर्भात शाळा व्यवस्थापन समितीमध्ये चर्चा रेग्युलरली केली जाते का? होय
किंवा नो असा पर्याय आहे. आपण योग्य पर्याय इथे निवडायचा आहे. आणि अशा पद्धतीने हा जो पुढचा भाग आहे ऑपरेशन आणि मेंटेनन्स याच्यामधील प्रश्न आपण बघितलेले आहेत. आता याच्यानंतर पुढचा जो भाग आहे याच्यामध्ये आहे बिहेवियर चेंज अँड कॅपॅसिटी. याच्यामध्ये 7 प्रश्न आहेत बघा मित्रांनो. 41 नंबरचा पहिला प्रश्न बघूया. शाळेतील किमान 2 शिक्षक स्वच्छता आणि आरोग्यविषयी प्रशिक्षित आहेत का? म्हणजे शाळेतील शिक्षकांचं आरोग्य शिक्षण विषयक प्रशिक्षण झालं आहे का? होय किंवा नाही आपण नोंदवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे 42 नंबरचा. स्वच्छता व आरोग्याच्या सवयींना प्रचारित करण्यासाठी मुलांचे मंडळ किंवा एखादा गट, तसा मुलांचा गट कार्यरत आहे का? म्हणजे रोल चाइल्ड कॅबिनेट बाल संसद म्हणतो. तर स्वच्छतेविषयीचा म्हणजे स्वच्छतेविषयक प्रचार करण्यासाठी, मुलांना स्वच्छतेचं महत्त्व सांगण्यासाठी असं एखादं मंत्रिमंडळ किंवा मुलांचा गट कार्यरत आहे का? तर प्रत्येक शाळेमध्ये आपलं शालेय मंत्रिमंडळ असतं जे स्वच्छता सर्व गोष्टींची म्हणजे देखरेख करत असतं, काम करत असतं. त्यामुळे हा एस आपण करायचा आहे. 43 नंबरचा प्रश्न आहे बघा, ज्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे मध्यान्ह भोजनापूर्वी विद्यार्थी व स्वयंपाकी यांच्या साबणाने हात धुण्याच्या वर्तनाचं कोण संनियंत्रण करतं? म्हणजे विद्यार्थी जेवणापूर्वी हात धुतात का? किंवा ज्या महिला बचत गटवाले जे आपलं जेवण करतात स्वयंपाकी ते देखील हात धुतात का, स्वच्छता राखतात का, याबद्दलचं नियंत्रण कोण राखतं? तर पहिला पर्याय आहे नो वन इन पर्टिक्युलर, असं विशेष असं कोणी निश्चित नाही. दुसरा आहे टीचर आणि स्टाफ मेंबर. तिसरा पर्याय आहे डेडिकेटेड टीम ऑफ टीचर आणि स्टाफ मेंबर, शिक्षक आणि स्टाफ मेंबरची एक विशेष टीम तयार केलेली आहे. आणि चौथा आहे डेडिकेटेड टीम ऑफ टीचर, स्टाफ मेंबर्स आणि चाइल्ड कॅबिनेट मेंबर्स. तर शिक्षक, त्याचबरोबर शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा एक स्पेशल असा ग्रुप बनवलेला आहे जो या सर्व गोष्टींचं संनियंत्रण करतो. तर योग्य पर्याय आपण निवडायचा आहे. 44वा प्रश्न आहे बघा, शाळेचा परिपाठ, त्याचबरोबर स्नेह मेळावा किंवा इतर उपक्रमांच्या माध्यमातून हात धुण्याच्या सवयीसह स्वच्छता आणि आरोग्य शिक्षणाबाबत जागृती केली जाते का? म्हणजे शाळेमध्ये जे वेगवेगळे प्रोग्राम होतात, गॅदरिंग होतं किंवा इतर काही प्रोग्राम्स होतात, उपक्रम घेतले जातात, त्याच्यामध्ये शाळेची स्वच्छता, हात धुण्याची सवय असेल, शाळेची स्वच्छता असेल, स्वतःचं आरोग्य असेल, याविषयी जनजागृती केली जाते का? होय किंवा नाही. याच्यामध्ये आपण साहजिकच आहे, आपण वेगवेगळ्या स्पर्धा घेत असतो बघा आरोग्याशी रिलेटेड. आपण गॅदरिंगमध्ये आरोग्याशी रिलेटेड कार्यक्रम, डान्स घेतो, नाटिका घेतो, ज्याच्यामधून आपण आरोग्याची संदेश सांगतो. परिपाठामध्ये देखील आपण या गोष्टींचा आपण नेहमीच वापर करत असतो. त्यामुळे इथे एसच येणार आहे. त्यानंतर 45वा प्रश्न आहे बघा, जो इथे आपल्या प्राथमिक शाळांसाठी लागू नाही आहे, 1 ते 5 साठी. प्रश्न असा आहे की योग्य वयाच्या विद्यार्थ्यांसोबत मासिक पाळी आरोग्याबाबत नियमित चर्चा केली जाते का? 3 महिन्यातून एकदा. तर मासिक पाळी संदर्भात संबंधित वयाच्या विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली जाते का? नाही. किंवा ओनली विथ गर्ल्स, फक्त मुलींची चर्चा केली जाते, किंवा विथ बोथ गर्ल्स अँड बॉईज, मुलं आणि मुलींची दोघांशी या संदर्भात चर्चा केली जाते. असा हा प्रश्न आहे बघा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 46 नंबरचा प्रश्न. तो आहे आरोग्य आणि स्वच्छतेबाबत शाळा विविध स्पर्धा असेल, निबंध स्पर्धा असेल, पेंटिंग स्पर्धा असेल, या आयोजित करतं का? तर मित्रांनो, आपण बघा शाळेमध्ये अशा विविध स्पर्धा आयोजित करत असतो. स्वच्छता निबंध लिहायला सांगतो किंवा भाषण स्पर्धा आपण करतो, चित्रकला स्पर्धा असते. तर त्यामुळं यस पिरियडिकली इन अ इयर, तर होय वर्षभरातून अनेक वेळा किंवा वेळोवेळी अशा स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्यानंतर पुढचा 47वा प्रश्न आहे, या भागातला शेवटचा प्रश्न आहे बघा. आरोग्य शिक्षणाला प्राधान्य देण्यासाठी शाळेने पाणी, स्वच्छता व आरोग्य संबंधित पोस्टर आणि प्रचार साहित्य शाळेच्या आवारात लावलेलं आहे का? म्हणजे स्वच्छतेचे संदेश देणारे पोस्टर्स असतील किंवा स्वच्छतेचे संदेश फलक लेखन असेल, ह्या सर्व गोष्टी केलेल्या आहेत का शाळेच्या परिसरात? तर होय किंवा नाही याचं उत्तर इथं द्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने जो बिहेवियर चेंज आणि कॅपॅसिटी बिल्डिंगचा हा जो आपला सेक्शन आहे त्याचे इथे प्रश्न आपण बघितलेले आहेत. आणि आता शेवटचा सेक्शन जो आहे कोविड-19 रिलेटेड, कोविड-19 प्रिपेअर्डनेस अँड रिस्पॉन्सेस, 12 प्रश्न आहेत बघा याच्यामध्ये. तर पहिला प्रश्न आहे या भागातला, जो 49वा प्रश्न आहे, तो असा म्हणतो की कोविड-19च्या पार्श्वभूमीवर शाळेमध्ये आरोग्य व सुरक्षा नियोजन आहे का? आणि त्यानुसार ठरवलेल्या शिष्टाचाराचे पालन केले जाते का? तर होय, साहजिकच आहे, आपण सर्व शाळांमध्ये आता कोविड-19च्या संदर्भात योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे हा एस येणार आहे. पुढचा प्रश्न आहे बघा 49. शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी, पालक हे शाळेच्या पूर्ण कामकाजावेळी आपला चेहरा मास्कने झाकतात की झाकतात का, मास्क लावतात का, त्या नियमाचे पालन करतात का? तर होय, समटाईम्स नेवर, कधी कधी मास्क लावला जातो, आणि ऑल टाईम्स म्हणजे पूर्ण दिवसभर मास्क लावला जातो. तर योग्य पर्याय पण निवडायचा आहे. पुढचा प्रश्न आहे बघा 50वा प्रश्न. शाळेच्या नियमित उपक्रमांदरम्यान, कार्यक्रमादरम्यान 6 फुटांचं योग्य अंतर राखलं जातं याची खात्री बाळगणं शाळेला शक्य आहे का? म्हणजे शाळेमध्ये अशा प्रकारची डिस्टन्स मेंटेन केलं जातं का? नो, पहिला पर्याय आहे. दुसरा पर्याय आहे यस, ड्युरिंग द क्लास आवर, शाळेच्या वेळेत, लंच ब्रेकच्या वेळी किंवा काही कॉमन फॅसिलिटीज वापर करताना, कॉमन ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेत असताना, ट्रान्सपोर्टमध्ये म्हणजे वाहतुकीच्या वेळी 6 फुटाचं जे अंतर आहे ते मेंटेन केले जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, या विभागातला आपला 51वा प्रश्न आहे. शाळेच्या आवारात कुणीही उघड्यावर थुंकणार नाही, अगदी प्रवास करत असताना सुद्धा याची काळजी
शाळेने केली आहे का किंवा खात्री याची शाळेने घेतली आहे का? तर हो, यस आणि नो आपण मुलांना सूचना दिलेल्याच असतो, कुठेही उघड्यावर थुंकू नका. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 52वा प्रश्न आहे, ज्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी श्वासनासंदर्भातील शिस्तीचं काळजीपूर्वक पालन करतात का? प्रवासादरम्यान सुद्धा श्वसनासंदर्भात योग्य काळजी घेतली जाते का? तर याच्यामध्ये बघा पहिला पर्याय आहे नो किंवा फ्यू पर्सन, म्हणजे काही लोक ही काळजी घेतात, आणि दुसरा आहे यस ऑल द पर्सन, सर्व लोक ही काळजी घेतात. म्हणजे शिंकताना, खोकताना रुमाल तोंडावर धरला जातो किंवा त्यानंतर आपला हात जो आहे तो सॅनिटायझरने वॉश केला जातो, म्हणजे ही योग्य ती काळजी घेतली जाते. पुढचा 53वा प्रश्न आहे बघा या सेक्शनमधला, जो आपल्याला असं सांगतो की स्वच्छता व निर्जंतुकीकरण यासाठी शाळेजवळ पुरेसं साहित्य उपलब्ध आहे का? म्हणजे रेग्युलर टच होणाऱ्या जागा असतील, दरवाजे असतील, वर्गातील टेबल असतील, खुर्च्या, बेंचेस, याचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी योग्य ते साहित्य म्हणजे हँडवॉश असेल किंवा सॅनिटायझर असेल, ह्या उपलब्ध आहे का? तर यस उपलब्ध आहे. पुढचा प्रश्न आहे बघा यामध्ये 54वा प्रश्न, सफाई कर्मचारी, मध्यान्ह भोजन, स्वयंपाकी, आपत्कालीन सहाय्यक आदींसाठी शाळेमध्ये वैयक्तिक सुरक्षा साहित्य म्हणजे PPE किट उपलब्ध आहे का? तर PPE किट उपलब्ध असेल तर होय म्हणायचं आहे, नसेल तर नाही म्हणायचं आहे. पुढचा 55वा प्रश्न आहे बघा, शाळेला स्वच्छता साहित्याचा निश्चित असा पुरवठा उपलब्ध होईल याची खात्री आहे का? म्हणजे शाळेला झाडू असेल किंवा मॉब असेल किंवा स्प्रे असतील, क्लीनर्स असतील, ब्रश असतील, कचरा कुंडी असतील झाकणाची, ही साहित्य शाळेला निश्चितपणे उपलब्ध होईल का? तर होय आपल्याला अवेलेबल होतं. पुढचा प्रश्न आहे 56वा प्रश्न, शाळेतील सर्व ठिकाणांची मजलांची साफसफाई किती वेळा केली जाते? ज्याच्यामध्ये वर्गखोल्या, कॉरिडॉर म्हणजे जे आपलं ज्याला पण आपण काय म्हणतो व्हरांडा म्हणतो किंवा किचन म्हणतो, स्टोर रूम किंवा इतर काही एरिया असेल, तर अशी काही व्यवस्था केली जात नाही. दुसरा आहे ट्वाईस इन अ वीक, आठवड्यातून 2दा स्वच्छता केली जाते. आणि तिसरा आहे डेली, दररोज स्वच्छता केली जाते. पुढचा 57वा प्रश्न आहे बघा, सातत्याने स्पर्श होणाऱ्या अन्य पृष्ठभागांचे म्हणजे फर्निचर असेल, म्हणजे खुर्ची, टेबल, कपाट असेल, त्याचबरोबर इतर काही साहित्य असेल, दरवाजे वगैरे असेल, त्यांची देखील स्वच्छता केली जाते का? त्याच्यामध्ये सुद्धा मगासारखेच 3 पर्याय आहेत, नो स्पेसिफिक फ्रिक्वेन्सी, ॲटलिस्ट ट्वाईस इन अ वीक, डेली, अशा पद्धतीनं. म्हणजे फर्निचर असेल, बेंचेस असतील किंवा कपाटं असतील, दरवाजे असतील, यांना सॅनिटायझेशन किती वेळा केलं जातं हा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे बघा 58वा प्रश्न, ज्याच्यामध्ये अशी आहे, संभाव्य रुग्णासाठी म्हणजे कोविड-19च्या संभाव्य रुग्णासाठी किंवा इतर कोणतेही रुग्ण असतील, शाळेमध्ये स्वतंत्र अलगीकरण कक्ष उपलब्ध आहे का? म्हणजे उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी, शिक्षक किंवा कर्मचारी यांना ताप आला, सर्दी होत असेल किंवा खोकला येत असेल किंवा इतर काही त्रास होत असेल, तर त्याच्यासाठी अलगीकरणाची व्यवस्था आहे का? तर यस किंवा नो ही पर्याय आपण इथे निवडायचा आहे. आणि या कोविड-19 प्रिपेअर्डनेस आणि रिस्पॉन्सेसमधला हा शेवटचा 59वा प्रश्न आणि या पुरस्कारासाठीचा शेवटचा प्रश्न तो असा आहे की कोविड-19 संदर्भात बालसुलभ अशा माहिती, शिक्षण, संवाद साहित्याचे शाळेने महत्त्वाच्या ठिकाणी प्रदर्शन केलं आहे का? त्याचबरोबर कोविड-19 संदर्भात मार्गदर्शन वर्ग देखील घेतले आहेत का? म्हणजे कोविड-19ची माहिती देणारे पोस्टर्स असतील किंवा इतर काही माहिती जी मुलांना कळेल याचं काही शाळेच्या आवारामध्ये प्रदर्शन केलं आहे का? म्हणजे पोस्टर्स लावले आहेत का? माहिती लेखन केलं आहे का? किंवा विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी मार्गदर्शन पण वर्ग घेतले आहेत का? पर्याय आहेत नो, नॉट टेकन सफिशियंट कोविड-19 मेसेजेस, म्हणजे नाही जास्त मोठ्या प्रमाणात असं काही मार्गदर्शन साहित्य आपल्याकडे उपलब्ध नाही आहे. आणि दुसरा पर्याय आहे बघा यस, होय शाळेमध्ये असे सर्व प्रकारचं साहित्य उपलब्ध आहे आणि ज्याचा वापर केला जातो. तर अशा पद्धतीने हे शेवटचा प्रश्न इथे संपवलेला आहे. आणि हे सर्व प्रश्न आपण सोडवल्यानंतर 59 प्रश्न सोडवल्यानंतर इथे आपल्याला 100% झालेलं पाहायला मिळतं. त्यानंतर मित्रांनो या पुरस्कारासाठीचा पुढचा आपल्याला भाग करायचा आहे तो म्हणजे फोटोज. आता या ठिकाणी आपल्या शाळेचे आपल्याला फोटोज अपलोड करायचे आहेत. कोणकोणते फोटोज आहेत ते बघूया. पहिला आहे बघा फ्रंट व्ह्यू ऑफ द स्कूल अँड प्रिमायसेस, शाळेचा फ्रंट व्ह्यू पुढून फोटो आणि प्रिमायसेस शाळेच्या आवाराचा फोटो हे अपलोड करायचे आहेत. इथं जायचं, आपण फोटो निवडायचा, खाली आपल्याला 3 ऑप्शन दिसतात, त्याच्यामधून आपल्याला अल्बम जो आहे तो ऑप्शन निवडायचा आणि आपण फोटो योग्य फोटो निवडून इथं अपलोड करायचा आहे. ओके, आता फोटो जे आहेत ते तुम्ही फायनल सबमिशन केल्यानंतर सुद्धा, म्हणजे आपली ही माहिती भरल्यानंतर आपण फायनल सबमिशन करतो, फायनल सबमिशन जर आधी केला आणि नंतर फोटो अपलोड केले तरीही चालू शकतं. चला आता याच्यानंतर एक महत्त्वाची सूचना आहे की प्लीज डोंट अपलोड डुप्लिकेट इमेजेस, म्हणजे एकच फोटो 2-3 वेळा इथे आपण अपलोड करू नका, डुप्लिकेट फोटोज अपलोड करू नका. आणि किंवा त्यापेक्षा असं म्हणता येईल किंवा दुसऱ्या कुठल्या तरी शाळेचं चांगली स्वच्छता असलेले असे फोटो तुम्ही अपलोड करू नका. आपल्या शाळेमध्ये जे आहे, जे लागू पडतं तेवढेच फोटो तुम्ही इथे अपलोड करा. दुसरा फोटो आहे बघा स्कूल यार्ड शोविंग ओव्हरऑल क्लीनलीनेस ऑफ द स्कूल प्रिमायसेस, 2 फोटोज म्हटलेले इथं. तर शाळेच्या परिसराचे स्वच्छता दाखवणारे फोटो इथे आपल्याला अपलोड करायचे आहेत. त्यानंतर पुढचा फोटो आहे बघा, या ठिकाणी सेपरेट फंक्शनल टॉयलेट्स फॉर बॉईज अँड गर्ल्स, मुलांसाठीचं वेगळं शौचालय आणि मुलींसाठीचं वेगळं शौचालय इथं अपलोड करायचं आहे. त्यानंतर पुढचा आहे फंक्शनल टॉयलेट्स फॉर CWSN विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेलं टॉयलेटचा फोटो इथे आपल्याला अपलोड करायचा आहे. पुढचा प्रश्न आहे न्यूट्रिशन गार्डन इन द स्कूल, शाळेमध्ये जी पोषण बाग आहे त्याचे फोटो इथे अपलोड करायचे आहेत. त्यानंतर पुढे आहे इन्सिनरेटर ब्युरियल सिस्टीम फॉर डिस्पोजल ऑफ सॅनिटरी वेस्ट, सॅनिटरी वेस्टचं जे डिस्पोजल सिस्टीम तुमच्या शाळेमध्ये जी आहे, जे आता प्राथमिक शाळांना
ज्यांना लागू नाही माध्यमिक शाळांसाठी आहे ती इथे फोटोज तुम्ही अपलोड करायचे आहेत. त्यानंतर पुढचे आहे बघा फॅसिलिटीज फॉर हँड वॉशिंग विथ सोप आफ्टर यूज ऑफ टॉयलेट अँड बिफोर मिड डे मील. तर शौचालयातून आल्यानंतर हात धुण्यासाठीची व्यवस्था आणि जेवणाला जाण्यापूर्वी हात धुण्याची व्यवस्था हे फोटोज देखील आपल्याला इथे अपलोड करायचे आहेत. त्यानंतर पुढे आहे वॉटर क्वालिटी टेस्टिंग रिपोर्ट. तर वॉटर क्वालिटी टेस्टिंग केल्यानंतर त्याचे रिपोर्ट आपल्या शाळेकडे असतील तर त्याचेही फोटोज आपण इथे अपलोड करायचे आहेत. पुढचा प्रश्न आहे टीचर ट्रेनिंग सर्टिफिकेट और डॉक्युमेंट. स्वच्छता आणि आरोग्याविषयी शिक्षकांचं जे प्रशिक्षण झाले आहे त्याचं काही डॉक्युमेंट असतील म्हणजे अगदी तुम्हाला एखादं प्रमाणपत्र मिळालेलं असेल किंवा एखादं त्याच्याशी रिलेटेड डॉक्युमेंट असेल तर ते इथे आपण अपलोड करायचं आहे. आणि शेवटी झालेला आहे फोटोज अपलोड केल्यानंतर आपण फायनल सबमिशनवर क्लिक करायचं आहे आणि आपला डाटा फायनल सबमिट करायचा आहे. म्हणजे आपलं जे आवेदन आहे किंवा आपलं नामांकन आहे ते स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी आपण सादर केलेलं असणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण हे स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी आपल्या शाळेचं नामांकन सादर करायचं आहे. अजूनही आपल्याला 15 एप्रिलपर्यंत मुदत दिलेली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शाळांनी आपलं हे आवेदनपत्र जे आहे ते किंवा जे नामांकन आहे ते सादर करायचं आहे. चला तर मित्रांनो याच्या संदर्भात काही शंका असतील तर आपण निश्चितपणे कमेंटमध्ये पोस्ट करा. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच.